बघू एखादी रिक्षा मिळते का। ओ मॅडम, आम्हाला सोडाल का तुम्ही सगळे देवस्थान? हां, आणि आमचं सगळ्यात पहिलं विजिट आहे जे सांदीपनी, जिथे श्रीकृष्ण इंडियामध्ये पण आहे ना पृथ्वीवर एकमेव हे मंदिर आहे। एक नंबर। आम्हाला आहे ना कालभैरवच्या इथे ना एक जण भेटलाय, सिंगर आहेत ते आपले, ते बाई इथे। चला बघू त्यांच्याशी बोल, चाला तर बोलून घेऊ आपण। गुफा नंबर 2 मध्ये 2 गुफेतून आलेलो आहे आणि हालत तुम्ही बघू शकता, फुल पसीना पसीना, कारण आणि मी फुल महाकाल लुक मध्ये आलेलो आहे। नमस्कार जनता, वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग ब्लॉग। सेकंड डे इंदोरमध्ये स्टार्ट झालेला आहे। आता आहे ना सॅटर्डे असल्यामुळे आपल्याला फ्री टाइम आहे, फुल फ्री टाइम आहे। सकाळी बघा तुम्ही बघतात वाजलेले 8:30। आम्ही ना ॲक्च्युली 6चा प्लॅन केलेला, पण थोडासा लेट होतच गेलं। सो पहिलेच आता पटापट तयारी झालेली, आम्ही फुल रेडी आहे, बॅग उचलायचं आहे, सरळ निघायचं आहे। प्रवास आहे ना थोडा वेगळा आम्ही नाही वेगळे डिसाईड केलेला, पण चेंजेस होत चालले, पण काय चेंज असलंच पाहिजे। चला आता पटकन जर्नी स्टार्ट करू, उशीर नाही झाला पाहिजे। चलो लेट होत आहे, चल। बायको एकदम मस्त रेडी झालेली आहे बाबा। आता मला असं वाटत नाही की माझ्या व्हिडिओमध्ये नीच स्वतःचीच रील असणार आहेत। एक नंबर। पण कसं वाटतंय आता बऱ्याच टाइम नंतर घरी येऊन, हे तर विचारलंच नाही हा प्रश्न। हा का, इतकं छान ठेवलं मी तुला माझ्या घरी? चांगले चल, ऊन आहे ना तरी छान आहे। हा, पुण्यात का नाही, आम्हाला सी ऑफ करायला सासूबाई पण आलेले आहेत। बायकोने बिस्किट घेतले आणि कुत्र्यांसाठी ते पण घेणार आहे खाना। याला काय वेगळं पाहिजे का? ते पूर्ण बघतात पूर्ण किती देतात। हा का, अच्छा। चलो सवारी अभी रिक्शा से है। सो आलेला आहे उज्जैन महाकाल नगरीमध्ये, आणि ना आल्यानंतर आपल्याला पटकन एक रिक्षा करायची असते। बघू एखादी रिक्षा मिळते का। ओ मॅडम, आम्हाला सोडाल का तुम्ही सगळे देवस्थान? हां, चलो सोडाल ना? कितना लोगे? छोड़ रही है क्या हमको? 51,000। आणि आमचं सगळ्यात पहिलं विजिट आहे जे सांदीपनी, जिथे श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाबरोबर कोण होते का? बलराम, सुदामा। ते बघा, श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा हे सगळे इथं या आश्रम मध्ये येऊन यांनी शिक्षण घेतलेलं होतं। तर सगळ्यात पहिले मी विचार केला की जरा आपण सुरूच करतोय। इकडे सगळ्या स्टोऱ्या लिहिलेल्या आहे की ना त्यांनी शिक्षण करताना आहे ना काय शिकवलं गेलेलं। तर याच्यामध्ये ना मला जे सगळ्यात हा का, अच्छा, फॉरेन लँग्वेज पण शिकवते त्या टायमाला। अरे बापरे। सो मला इथून शिकायसारखं मला काय वेगळं वाटतं माहिती का, की ना जी आपण एक स्टोरी ऐकली होती की श्रीकृष्ण आणि सुदामांची, तर सुदामा सुद्धा श्रीकृष्णांबरोबर शिकायला या सांदीपनी आश्रमामध्ये होते आणि तिथून त्यांची फ्रेंडशिप वाढलेली आहे। एक नंबर। तर इकडे सगळे तेच सगळ्या स्टोऱ्या किंवा कसे शिकवले गेले, काय शिकवले गेले। हा, नाही एकदम शांत वाटतं इथे। आणि आलेलो आहे एकमेव म्हणजे ना पृथ्वीवर, मी असं नाही म्हणत फक्त इंडियामध्येच, पण ना पृथ्वीवर एकमेव हे मंदिर आहे। आम्ही मस्तपैकी प्रसाद वगैरे घेतलेला आहे,
छानसं याच्यामध्ये ना बरंच काय असतं, का असतं, कसं असतं, हे सगळ्या गोष्टी आहे ना, सगळ्या आहे ना आपल्या ना जे मेन ब्लॉग येणार आहे, आपला एक सिरीज स्टार्ट होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं डिटेलमध्ये कळेल. पण आता तुम्हाला मी दर्शनासाठी मंगलनाथ, हो मंगलनाथ मंदिर आहे हे, म्हणजे मंगल ग्रह जे आपण म्हणतो ना ते त्या देवाचं आहे. आणि ना हे कुठेच नाही आहे. किती मोठी गोष्ट आहे ना ऐका. सही आहे. हिस्ट्री आहे. ती हिस्ट्री तुम्हाला सिरीजमध्येच कळेल, पूर्ण डिटेलमध्ये सिरीजमध्ये कळेल. चला आता आम्ही दर्शन करून घेतो. एक नंबर आम्हाला आहे ना कालभैरवच्या इथे ना एक जण भेटलाय, सिंगर आहेत ते आपले तेव्हा इथे. चला बघू त्यांच्याशी बोल, आला तर बोलून घेऊ आपण. आणि नेक्स्ट आहे गड कालिका माता मंदिर. सगळे गोष्टी ना 5-10 मिनिटाच्या डिस्टन्सवरच आहे. चालो आणि नेक्स्ट डेस्टिनेशन आहे आपलं भरतरी गुफा. हे बघा. सो आय थिंक ना गुफेमध्ये जावं लागणार ना आपल्याला, पण बेस्ट. I'm not sure. का ग? I remember a little, इसलिए मुझे ऐसा लगता है कि वो वही जगह है जहाँ हम ना इतना सा वो था जगह, उसके अंदर गए थे. हाँ का? तो उसके अंदर भी था. हाँ का? म्हणजे प्रॉपर गुफेत जावं लागत होतं. निकल नहीं पा रहे थे. हाँ. छोटी सी जगह है ना, इतनी सी जगह. अरे बापरे, काही हेल्दी लोक तर जाऊ शकणार नाही. फंस गई थी. वा, काय स्टोरी आहे. तो होपफुली आपण काय अडकणार नाही, असलं तर जाणार आहे. I don't know. It is the same place. हा होऊ शकतं वेगळं, पण भरतरी गुफा म्हटले तर गुफाच मला तरी वाटतंय. आपण जाऊ बघू चला. मग पूर्ण हे केलंय. हा ना, सगळे जाऊ शकतो. हे बघ गुफा प्रवेश मार्ग पण दिलेला आहे. अरे आणि आता मेन गुफेची एंट्री सुरू झालेली आहे. फायनली आम्ही गुफा नंबर 2 मध्ये 2 गुफेतून आलेलो आहे. आणि हालत तुम्ही बघू शकताय, फुल पसीना, कारण की एवढी गर्दी, एवढे लोक असतात. आणि आतमध्ये गुफेमध्ये असल्यामुळे ना ऑक्सिजन लेवल पण एवढा मिळत नाही आपल्याला. फायनली आलेलो आहे, फुल पसीना वाहते नवनाथ मंदिरांपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि आलेलो आहे महाकाल फायनल डेस्टिनेशनला आलेलो आहे. वा, रिक्षाला आम्ही तिकडे सोडला, आता आम्ही डायरेक्ट एंट्री करतो. इथं बऱ्याच सगळ्या गोष्टी आहे, एक करून आम्हाला कव्हर करायच्या आहे. आणि बरंच काय फिरायचं. जे मेन अट्रॅक्शन आहे उज्जैनचं, तिथं आता पोहोचलेलं आहे. आणि मग तिथं पुढे गोष्ट कंटिन्यू करू आपण. आणि मी फुल महाकाल लुकमध्ये आलेलो आहे. मला ना असं वाटतं की मी महाकाल लुकमध्ये आलो की साऊथ इंडियन लुकमध्ये आलेलो आहे, पण आपला महाकालवाला लुक आपला सेटअप झालेला आहे. समोरच मंदिर आहे. तुम्हाला म्हटलं होतं ना की संध्याकाळी असायचा व्ह्यू एकदम चेंज होऊन जातो, तर हा तो व्ह्यू आहे. महाकाल मंदिर अचानक डायरेक्ट म्हणजे आज संध्याकाळी ना त्यांची लाइटिंग चालू झाल्यानंतर ना
पूर्ण हा गोल्डन व्ह्यू येऊन जातो याला. पाण्यात सुद्धा बघू शकतो तुम्ही, पाण्यात सुद्धा रेप्लिकेशन किती भारी वाटतं, किती भारी वाटतं राव.